हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आम्ही सगळेजण तयार होऊन जात होतो रिसेप्शनला. पण रिसेप्शन कुठं आहे म्हणजे 5-6 जणं असूनही आम्हाला ॲड्रेस नव्हता माहीत. तर किती वेळ आम्ही तिथंच उभं होतो. त्याच्यानंतर सर्वांना कॉल करून विचारलं. मग नंतर ॲड्रेस माहीत झाला. मग ॲटो केला आणि आलो आम्ही. तर इथं येऊन तर ॲटोवाल्यालाही ॲड्रेस बरोबर माहीत नव्हता. तर ॲटोवाल्याने खूप फिरवलं आम्हाला. त्याच्यानंतर इथं आलो. तर तोपर्यंत आम्हाला असं वाटलं प्रोग्राम झालाही असणार. पण इथं आल्यावर माहीत पडलं की प्रोग्राम तर अजून व्हायचाच आहे. तर डेकोरेशन पाहू शकता. मागं खूप छान अशी राधाकृष्णाची मूर्ती आहे. आणि इथे येऊन पाहिलं तर कोणीच नाही आलं. त्याच्यानंतर मग आम्ही मस्त बसलो, फोटो काढले. नंतर मग इथं झाली नवरदेव नवरीची एंट्री. तर इथं पाहू शकता खूप छान असं डेकोरेशन केलं आहे त्यांच्या एंट्रीसाठी पण. त्याच्यानंतर इथं खूप छान अशी एंट्री झाली त्यांची. रेड बलूनने पाहू शकता किती खूप छान असं दिसत आहे. त्याच्यानंतर इथं एक असा फटाका फुटला ना, तर एका मुलीच्या अंगावर पण उडाला. त्या मस्त अशी एंट्री झाली. नंतर मग आपण हे रिसेप्शन आमच्या घराजवळच्या एका मुलाचं आहे. नंतर इथं फटाके फुटले, हे पाहू शकता तुम्ही गाईज. खूप छान असं त्यांना डेकोरेशन, एंट्री खूप छान केलं. त्यानंतर आपण ज्याच्यासाठी येतो ते म्हणजे जेवण. तर मस्त असं जेवण करून घेतलं. खूप छान होतं जेवण. पापड, शेव, जिलेबी पण होती गाईज. नंतर मी काय काय खाल्लं रिसेप्शनमध्ये हे सांगते तुम्हाला. पाणीपुरी होती गाईस, पाणीपुरी खाऊन घेतली. नंतर दहीवडा पण होता, दहीवडाही खाऊन घेतला. तर खूप छान होता असा दहीवडा. नंतर आम्ही जेवण करून निघालो घरी. तर डोसा पण होता गाईस, पण आम्ही डोसा नाही खाल्ला. मग आता संध्याकाळचे झाले होते 11 आणि रिसेप्शन इतकं दूर होतं म्हणजे बडनेराला होतं. तर इथून आता घरी जायसाठी ॲटो मिळते की नाही काय माहीत. त्याच्यानंतर आम्ही अर्धा म्हणजे 5-10 मिनटं तरी चालतच निघालो. त्याच्यानंतर मग आम्हाला ॲटो मिळाला. मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.